जय कांदेश मंडई. मी शशी कांदेसले. आज संगमेश्वर महादेव महाराज विंचूर आटे दर्शन लिशेन जाहीर आणत आपण सापुतारा. चला मंडई आता आपण चाललो सापुताराले. पहिले मस्त चौकुलीवर पेट्रोल भरू मग जाऊ. आपण आता हायवेले भारी झाडे देतो आणि बराच जुना म्हणजे 100-100 वर्ष पूर्वीच्या गाड्यांची नाही का मस्त अनुभव आहे. सव्वीस आपण आता एवढं ते गुंजाळ चाला होता आणि गुंजाळ मंडई शेवट आपण पोचीच घेऊन बरं का सापुताराले. आता अविनाश दादाला बोलणू नाश्ता करलो म्हणतो थोडासा माटे खमंग ढोकळा आली ना. अविनाश दादा चालू दिला ना त्यांना या मंडई तुम्ही बी नाश्ता कराले. बाकी तुमले आता बटा व्ह्यू काढच मी आटला. आता आपण उन्हत आपलं सापुतारानं लेक व्ह्यू दाखाले. त्यांना बाजूला तिकडे गार्डन आहे. आपण आता गार्डनकडे जासूत. इकडे मस्त एक मोठा असा झोका आहे. मंडई याव तलाव ना व्ह्यू देखा कितला भारी वाट राही ना. खरंच आटे येल ना सार्थक होईना म्हणजे सापुतारामा येशीन काही तुम्हाला वाया गे येल असं नाही होत. एकदम व्यवस्थित शे काही अडचण नाही आहे. तुम्ही बिंदास येऊ शकतास आणि खरंच जर निसर्गाना आनंद ल्यावाले तुम्ही या एवढंच सांगू. आता आपण जासो गार्डनकडे. मंडई देखा फुल गार्डन असं एकदम फुलेले फुलेस ना गुलाब ना पुरा गुलाबच गुलाब आहे. ताटे झाडवरला बरं तुम्ही म्हणतात अजून हल्ला काहीतरी समस्या. मंडई ज्या टाईमने आपण आतुरताने वाट क्रांतूत तो आपला सनसेट पॉईंट आहे का. सापुतारानी खरी शान म्हणजे सनसेट पॉईंट आणि आपला डोंगर शेतस. मंडई आज दिवसभर मा खरंच खूप आनंद भेटणार निसर्गाने कुशीमा वावरीशीन. सापुतारा येणं खरंच योग्यच आहे. खूप चांगला आणि खूप भारी अनुभव होणार. सकाळी लागली होती दुपारले भूक सकाळच ना ते आम्ही फक्त नाश्ता करेल होतो. मंडई दुपारले पोट मग कोकावणारा उंदराचे सांगितली ना भाऊ आज ना दिन तुम्ही चरबीवर बागाडल्या असं. हां आटे जायशील मस्तपैकी आपला महाराष्ट्रामध्ये जेवण करसूत. आटे एक जणले विचार आमना गुजरात मधला गॅस सरी राहिले म्हणे नाटे थाडी भेटावणी तर ठीक शे भाऊ ते चाली. तरी मंडई
मी खरंच आभार मानस तुम्ही मला ब्लॉग दका. जर तुमले मला ब्लॉग खरंच आवडणार होई ते तुम्ही ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच मला इंस्टाग्रामनं अकाउंट आहे ते फॉलो करा. मंडई लवकरच आपण नवीन ब्लॉग लिहिशील येसूत असाच कुठेतरी एकदम भारी आपला निसर्ग आणि कुशिमा. चला धन्यवाद मंडई.